सदक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा करण्यात आलेला होता। त्या मोर्चाच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले होते त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात माननीय जिल्हाधिकारी खत्री मॅडम यांच्या कारकिर्दीत बैठका झाल्या आणि त्या बैठकीमध्ये या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करण्याचे ठरलं। परंतु मध्येच निवडणुका आल्या आणि त्याच्यानंतर माननीय मॅडमची बदली झाली, त्यामुळे सदर मागण्यांची अंमलबजावणी संदर्भात नंदुरबार जिल्ह्यात ठप्प आहे। या बाबतीत चर्चा करण्यासाठी मागे 31/1/2025 ला निवेदन देण्यात आलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा निवेदन देण्यात आलं आणि आज आम्ही तिसऱ्यांदा माननीय मॅडम यांना निवेदन देण्यासाठी गेलो असता असं कळालंय की मॅडम रजेवर आहे। आणि ज्यावेळेस 31 तारखेला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो त्यावेळेस गोगटे साहेबांना निवेदन शिकवण्यास सांगितलं होतं। त्यावेळेस गोगटे साहेबांना जे निवेदन शिकवलं होतं त्याबद्दल आम्ही जाब विचारला की तुम्हाला जे आम्ही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची प्रत आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मॅडमला कळवल्या का, तर गोगटे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की नाही कळवलं। त्यामुळे आज या 2 महिने उठून सुद्धा सत्यशोधकच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आज आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की जर एका महिन्यात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाशी कलेक्टर मॅडम आणि संबंधित सर्व अधिकारी यांची बैठक जर नाही झाली तर येणाऱ्या दिवसात सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा आज आम्ही दिलेला आहे।